राज्यातील आधार कार्ड बँकेच्या खात्याला ज्यांनी लिंक केलंय तर त्या लिंक असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हे 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलेत। पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये मिळून जातील असं तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। 5 मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींना हे डीबीटीचं बटन दाबण्यात आलंय। तुम्ही सुद्धा आत्ताच ऐकलंय, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा लाभ जमा करण्यासाठी 4700 कोटी रुपयांचा निधी देखील बँकांना वर्ग करण्यात आल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी समोर येऊ लागल्या। लक्षात ठेवा, परवा दिवशी शनिवार होता। शनिवारपासूनच मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्याचं पैशांचं वितरण जोरदार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी सुरुवात झाली आहे। शनिवारी परवा दिवशी अनेक लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये मार्च एप्रिलचे या ठिकाणी सोडलेले आहेत। त्यानंतर काल रविवार होता, काल बँकांना सगळीकडे सुट्ट्या होत्या। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकांना देखील काल रविवारमुळे सुट्ट्या होत्या। त्यानंतर सरकारने असं ठरवलं की शनिवार वाटलंय, त्यानंतर आता सोमवारी पैसे वाटूया असं ठरवलं। त्यामुळे सोमवारी राहिलेल्या सर्व उरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरण करून टाकूया। अशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींना सकाळी 10 वाजल्यापासूनच पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती खटाखट 2 मेसेज येऊ लागलेत। पहिला मेसेज मार्च महिन्याच्या 1500 रुपयांचा, दुसरा मेसेज एप्रिल महिन्याच्या 1500 रुपयांचा। लक्षात ठेवा, शनिवारी डीबीटीच्या माध्यमातून 30% महिलांना या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत। परवा दिवशी पैशांचं वितरण या ठिकाणी फक्त या ठिकाणी 30% झालंय। ज्या 70% महिला अजून वाटपाच्या बाकी राहिल्या होत्या, त्या पैशांचं वाट बघत होत्या, अखेर त्यांना सोमवारी 11 मे रोजी सकाळी 10 वाजता बँका उघडल्या त्यांना मेसेज यायला सुरुवात झाल्या। पैशांचं वितरण या ठिकाणी एकदम जोरदार आता सुरू झाल्याची माहिती या ठिकाणी आता समोर येऊ लागली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, कालच तुम्हाला पैशांचं वितरण होणार होतं, परंतु काल अचानक या ठिकाणी रविवार आल्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या या ठिकाणी दिलेल्या होत्या। आम्ही डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडले होते, परंतु महिलांना ते पैसे बँकेच्या खात्यावरती फक्त परवा दिवशी थोडे गेले होते। शनिवारी उरलेल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे गेले होते आणि ज्या शिल्लक राहिलेल्या 70 ते 75% महिला होत्या त्या सोमवारी खरोखर या ठिकाणी पैशांचं वितरण आज सुरू झालं आहे। यामध्ये स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय, बघा केवायसी तुम्ही या ठिकाणी केले असेल आणि केवायसी केलेली जर नसेल तर दोन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी जशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती आलाय तशाच प्रकारे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आले, केवायसी करा, केवायसी करू नका, सरसकट या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला का? बघा, सरसकट म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींना हे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येतील। त्यामुळे आज रविवार सर्व लाडक्या बहिणींचं या ठिकाणी गोड होणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण होणार आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 2,40,00,000 ते 41 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता कोणकोणत्या भागामध्ये, कोणकोणत्या गावामध्ये, कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे याची यादी या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आताच 5 मिनिटांपूर्वी ही आनंदाची बातमी दिल्या। जवळपास आता 36 जिल्ह्यापैकी जवळपास आज या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। बघा, आज 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण शनिवारी झालं आहे। काल रविवार बँका बंद होत्या, त्यानंतर उरलेले जे काय त्या ठिकाणी 14 जिल्हे होते त्या 14 जिल्ह्यामध्ये जोरदार बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला पैशांचं वितरण आज सोमवारी होत असल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्ही म्हणाल की लवकरात लवकर आम्हाला त्या जिल्ह्यांची यादी सांगा ज्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे। तेच तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा आज सोमवार या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। हा निधी जो होता तर तो परवा दिवशी शनिवारीच उपलब्ध करून दिला होता, परंतु अचानक काल रविवारी आता या ठिकाणी आल्याने बँकांना सुट्टी असल्याने ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या अजून पण या ठिकाणी मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्यांची या ठिकाणी वाट बघत होत्या। अखेर त्यांना पैशांचं वितरण आज सोमवारी अधिकृतपणे सुरू झाल्याची माहिती आता समोर आली आहे। आताच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी सांगितले, पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळी 7 वाजता डीबीटीचं बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट या ठिकाणी पैसे जमा करायला त्यांनी सुरुवात केल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचे देखील पाहायला मिळतंय, कारण गेल्या
3 महिन्यानंतर आता 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती या उन्हाळ्यामध्ये येत असल्याने महिला खुश झाल्या आहेत। सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी महिलांना मिळू लागला आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले, KYC केले असेल, KYC चुकले असेल, KYC केले नसेल, जरी तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी आता जानेवारी महिन्याचा हप्ता आला नसेल तरी सुद्धा सर्वांना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत बघायचा आहे। ही बातमी साधीसुधी नाही, तर आज सोमवारी नेमकं कोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये होणार आहे, कोणत्या गावामध्ये होणार आहे, याची सर्व डिटेल माहिती सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे। कारण तब्बल 3 महिन्यांचा आता या ठिकाणी 3 महिन्यानंतर या ठिकाणी मार्च एप्रिलचा 3,000 रुपयांचा हप्ता थेट बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येत असल्याची पाहायला मिळतंय। तुम्ही फक्त 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा, कारण या ठिकाणी तुम्हाला काय होत होतं, पहिला तुम्हाला 1,500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी फक्त येत होता, परंतु उशीर झाल्याने आणि मार्च आणि एप्रिल महिना या ठिकाणी संपल्याने दोन्ही महिन्यांचा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडण्यात सुरुवात केली। आता बघा, पहिला 1,500 रुपयांचा मेसेज तुम्हाला मार्च महिन्याचा येईल, त्यानंतर पुढच्या 5 मिनिटांनंतर लगेचच मार्च महिन्याचा, त्या ठिकाणी मार्च महिन्यात झाल्यानंतर एप्रिल महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची आता या ठिकाणी सरकारने सुरुवात केल्या। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 36 जिल्ह्यापैकी आज 14 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये सोमवारी तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। काय बहिणींना या ठिकाणी आत्ताच 10 मिनिटांपूर्वी पैसे जमा झालेत, तुम्हाला सुद्धा पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये या महत्त्वाच्या आता 14 जिल्ह्यामध्ये जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता उन्हाळा पडलाय, ऊन पडलंय आणि या उन्हाळ्यामध्ये आता 2 महिन्यांचा एकत्रित पैसे या ठिकाणी येत असल्याने लाडक्या बहिणी मात्र प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा आज सोमवार या ठिकाणी आता मधासारखा गोड झाल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। कारण सर्व बँकांनी या ठिकाणी सांगण्यात आलंय की आता एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः या ठिकाणी बँकांना ऑर्डर दिल्या। महिला वाट बघून बघून थकल्या आहेत। महिलांना दररोज बातम्या सांगितल्या जातात, कोण म्हणतं आज पैसे येतील, कोण म्हणतं उद्या पैसे येतील, परंतु सरकारच्या माध्यमातून GR काढल्यानंतरच पैसे येत असतात। शनिवारी या ठिकाणी GR काढून जवळपास या ठिकाणी 4,700 कोटी रुपये आता मंजूर करण्यात आले होते आणि तशा प्रकारे महिलांना आता डबल निधी या ठिकाणी वितरित करून आता बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागला आहे। यामध्ये सांगण्यात आले, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात ज्या महिला काही शिल्लक राहिल्या होत्या त्यांना सोमवारी आज पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये बँकेच्या खात्यावरती सोडण्याची ऑर्डर दिली आहे। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, पटकन पैसे तुम्ही बँकेतून काढून घ्यायचा आहे, कारण सर्व बँकांचा मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी मागच्याच महिन्यामध्ये लागू झाला आहे। त्यामुळे तुम्ही जर या नियमांचे पालन नाही केलं तर तुमच्या खात्यावरील जे काय आता तुम्हाला 3,000 रुपये जमा होऊन राहीत त्यामधील तुमचे 500 रुपये या ठिकाणी कट केले जाऊ शकतात। कारण बँका काय म्हणतात, आमच्या बँकेमध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेताय म्हणल्यावर काहीतरी शिल्लक रक्कम ठेवायला पाहिजे, सगळं काढून तुम्ही घरी घेऊन जाताय आणि तुम्ही सुद्धा सगळे पैसे काढून घरी घेऊन जाणाऱ्या महिलांपैकी असाल। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की तुम्ही 3,000 रुपयांचा हप्ता आल्यावर या ठिकाणी 500 रुपये ठेवा आणि 2500 रुपये काढून घरी घेऊन जावा, नाहीतर तुम्हाला बँकेमध्ये अजिबातच शिल्लक रक्कम न ठेवल्याच्या कारणावरून तुम्हाला बँक दंड सुद्धा आकारू शकते। हा झाला वेगळा मुद्दा, परंतु आज नेमकं कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोमवार निमित्त करण्यात येणार आहे नक्की आहे का, यामध्ये तुमचा नंबर लागतोय का हे सुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, सरकारने या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवा दिवशी जवळपास 36 जिल्ह्यापैकी आता तुम्हाला 16 जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे जोरदार वाटप केलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना काल सुद्धा पैसे या ठिकाणी सोडले होते, परंतु ते बँकेमध्ये जमा झाले नव्हते, कारण रविवारी या ठिकाणी बँकांना सुट्टी असते तुम्हाला पण माहीत आहे आणि त्यामुळे पैशांचं वितरण काल झालं नव्हतं। त्यामुळे जे 14 जिल्हे शिल्लक राहिले होते, जे बाकी राहिले होते त्यांना काल परवा पैशांचं वितरण झालं नव्हतं। त्या महिलांनी वाट बघून पण त्यांना पैसे आले नव्हते, कारण सरकारच्या माध्यमातून सोमवारी याबद्दलचा आज वाटण्याबद्दलचा त्या ठिकाणी 14 जिल्ह्यांचा GR काढण्यात आला आहे। 1 जिल्हा, 2 जिल्हा, 3 जिल्हा असं करत करत 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता प्रसिद्ध करण्यात आल्या। त्यामध्ये तुमचं नाव आहे का, तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे।
राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी आता सोमवार गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता थेट 3,000 रुपये जमा करण्यात येऊ लागलेत। तशा प्रकारे पैसे जमा झालेत। महिलांनी आम्हाला फोन करून मेसेज करून या ठिकाणी सांगायला सुरुवात केल्या, आताच आम्हाला 3,000 रुपये जमा झाले, आमच्या लाडक्या भावाने दिलेला शब्द पाळला आणि 2 महिन्यांचं एकत्रित 3,000 रुपये पाठवले। अशा प्रकारचे आता सर्वजणच या ठिकाणी आता बोलू लागला आहे। आता सोमवारसाठीचे महत्त्वाचे 14 जिल्हे कोणते आहेत त्या ठिकाणी तुम्ही झटपट पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून आता 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायचं आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला आज पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नियमानुसारच वेळेत तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। हे पैसे लवकरात लवकर बहिणींच्या खात्यावरती जावेत यासाठी आज महत्त्वाच्या याच बँका निवडलेत, ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टातील तर सर्वच्या सर्व महिलांना पैशांचं वितरण होणार आहे। कारण पोस्टात सर्वात जास्त महिलांनी खातं उघडलंय। तुम्ही सुद्धा पोस्टात खाते उघडलेल्या महिला असाल तर तुम्ही तयार राहायचं आहे। तुमच्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या या 14 जिल्ह्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीत मेसेज या ठिकाणी आल्याचं बघायला मिळणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची आज खऱ्या अर्थाने लॉटरी लागली असं म्हणावं लागेल। आज मुहूर्त या ठिकाणी पैसे वाटपाचा लागलाय असं या ठिकाणी म्हणावं लागेल। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही असाल आणि मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी आता फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता तुम्ही मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे जर घेतलेला असाल तर त्याच महिलांची यादी आता मार्च एप्रिलचा हप्ता वाटप करा त्यांच्या खात्यावरती, अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी आता देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी आता आज या ठिकाणी पैसे घेण्यासाठी तयार राहायचं असं सांगण्यात आलं आहे। तुम्हाला वाटत असेल की मागच्या 1 महिन्यापासून आम्ही वाट बघत होतो, आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु का पैशांचं वितरण झालं नाही, तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून पैसे बँकेच्या खात्यावरती दररोज 2-2 जिल्ह्यांमध्ये जमा करण्यात येत होतं, परंतु लवकर महिलांच्या खात्यावरती पैसे जात नव्हते। त्याचं खरं कारण सुद्धा या ठिकाणी आता स्पष्ट झालं आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जात नव्हते कारण महिलांनी केवायसी चुकीच्या मार्गाने केली होती आणि या ठिकाणी जी महत्त्वाच्या बँका आहेत त्या बँकांची सुद्धा केवायसी केली नव्हती। महिलांनो एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, केवायसी लाडक्या बहिणीची वेगळी आणि बँकांची केवायसी वेगळी, ही वेगवेगळी केवायसी या ठिकाणी तुम्हाला करावी लागते आणि यामुळेच अनेक महिलांना सरकारने तिकडून पैसे सोडून पण बँकेच्या खात्यावरती अनेक महिलांना आता आलेले नाहीत। महिलांना ही बातमी खोटी वाटत असेल, परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले, तुमच्या बँकेची केवायसी वेगळी करून घ्या आणि या ठिकाणी आता तुमचं लाडकी बहीण योजनेची केवायसी तुम्ही अगोदरच केली असेल। मग आता तुम्ही म्हणाल की आज सोमवारसाठीचे कोणते जिल्हे सांगा, तर बघा सोमवारसाठीचे जे जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आले त्या जिल्ह्यांची लिस्ट आता तुम्हाला झटपट पद्धतीने या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या 5 जिल्ह्यामध्ये अजिबात लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार नाही। या 5 जिल्ह्यामध्ये आता चौकशी सुरू केली आहे। बघा राज्यातील 36 जिल्ह्यापैकी जवळपास 16 जिल्ह्यामध्ये शनिवारी पैशांचं वितरण झालंय आणि हे त्या ठिकाणी जे 14 जिल्हे बाकी होते त्यांना आज पैशांचं वितरण होणार आहे, परंतु 36 जिल्ह्यापैकी असे पण काही 5 जिल्हे आहेत त्यांना अजिबात मार्च एप्रिलचा हप्ता जमा करू नका असं सांगण्यात आले। तुम्ही म्हणाल की या 5 जिल्ह्यावर अन्याय होतोय की काय, कसं काय या ठिकाणी जमा करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी काय केलंय की आता त्यांच्या घरातीलच त्यांच्या नवऱ्याचा त्यांनी आता खोट्या पत्त्याने अर्ज भरलाय आणि खोट्या पत्तीने अर्ज भरून काय झालंय की आता लाडकी बहीण योजनेचा खोटा फोटो जोडलाय आणि आपल्या नवऱ्याचा देखील त्यांनी अर्ज भरला होता आणि त्यामुळे त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना होणार नाही, वगळण्यात आलंय। तुम्ही घरातील एकाच बहिणी आता लाभ घेऊ शकता। बघा सरकारने काय नियम लावलाय लक्षात ठेवा, तुम्ही पहिला 2 जणी 3 जणी 4 जणी हप्ता घेत होता, परंतु रेशन कार्डावरती जेवढी नावं आहेत त्यापैकी आता लग्न झालेली एक व्यक्ती आणि लग्न न झालेली एक व्यक्ती असं दोघीच मिळून तुम्ही हप्ता घेऊ शकता। जर 2 पेक्षा जास्त महिला जर हप्ता घेत असतील तर त्या सर्वांचे या ठिकाणी हप्ते बंद करण्यात येणार आहे। अशा प्रकारची कडक सूचना या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही आता या ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत हप्ते घेतले असतील आणि मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता गेले 2 महिने झालं, आज येईल पैसे उद्या येईल पैसे, अशा बातम्या ऐकून कंटाळला असाल तर आज तुमच्यासाठी आता मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। महिलांच्या खात्यावरती टोटल 3,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येत असल्याची माहिती आता समोर येत आहे।
त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुम्ही आता तयार राहायचं आहे. तुमच्या बँकेमध्ये जे काय आतापर्यंत तुम्ही आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते घेतले आहेत तर ते तुमच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात केली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. तर ते 14 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का बघा. एक एक करून तुम्हाला 14 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. कारण हे जे 14 जिल्हे आहेत तर ते साधेसुधे जिल्हे नाहीत, तर गोरगरीब महिलांचे जिल्हे आहेत, ज्यामध्ये आता त्यांच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काय केलं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलंय आणि स्टेट बँकेत खातं खोललंय, महाराष्ट्र बँकेत काहींनी खातं खोललंय आणि पोस्टात खातं खोललंय. त्यामुळे सर्वांना पैसे वितरणासाठी मार्ग मोकळा झाला आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या 14 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी समोर आल्या आणि सोमवारी तुम्ही या 14 जिल्ह्यामध्ये वाट या ठिकाणी बघणार असल्याचं आता सांगण्यात आलं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की आता तुम्हाला तर आज पैशांचं वितरण होणार आहे, म्हणून तुम्ही सगळं पैशांचं वितरण 3000 रुपये काढून घेऊ नका. तुम्ही फक्त या ठिकाणी 2500 काढा आणि 500 रुपये मिनिमम बॅलन्स रूल जो आलाय तर त्यानुसार तुम्ही या ठिकाणी त्यामध्ये पैसे ठेवायचं आहे. 500 रुपये तरी किमान शिल्लक बॅलन्स त्या ठिकाणी तुम्ही ठेवायचं आहे. हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तुम्हाला बार बार सारखं सांगतोय की काहीतरी शिल्लक रक्कम बँकेमध्ये तुम्ही ठेवली पाहिजे, कारण बँका म्हणतात काहीतरी शिल्लक रक्कम ठेवा, परंतु महिला अजिबात ऐकत नाही आहेत. त्यामुळे त्यांना सांगण्यात आलंय शिल्लक रक्कम 500 रुपये तरी ठेवा, नाहीतर तुम्हाला बँक 300 रुपये या ठिकाणी पुढच्या हप्त्याच्या वेळी दंड आकारू शकते. मग आता कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे याची यादी 14 जिल्ह्यांची तुम्हाला सांगणारच आहे, परंतु कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार नाही आहे तर याची सुद्धा यादी या ठिकाणी झटपट पद्धतीने तुम्ही आता समजून घ्यायचं आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला पैशांचं वितरण होणार नाही, ज्यांच्या घरामध्ये या ठिकाणी आतापर्यंत लाडक्या बहिणीचे टोटल या ठिकाणी घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला हप्ता घेतात. बघा 2 पेक्षा अधिक महिला हप्ता जर तुमच्या घरामध्ये घेत असतील तर त्या लाडक्या बहिणींना अजिबात 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही. कारण सरकार काय म्हणते, लाडकी बहीण योजना फक्त या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या. जर करता या ठिकाणी तुम्ही जर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल आणि या ठिकाणी तुम्ही गोरगरीब आणि गरजू महिला जर असाल आणि घरातील या ठिकाणी 3 जणी जाऊ बाहेर सून सासू असं 3 ती 4 हप्ता या ठिकाणी घेत असाल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही आहे. कारण सरकार काय म्हणतंय, आम्ही ज्यावेळी पैशांचं वितरण करत असतो त्यावेळी नियमांतर्गत पैशांचं वितरण करत असतो. राज्यातील ज्यांचं वय या ठिकाणी 25 ते 65 या वयोगटातील आहे त्या सर्व लाडक्या बहिणी आज आनंदाने नाचणार आहेत, कारण त्यांचीच यादी जी आहे तर ती आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी बँकांना देऊन टाकल्या आणि झटपट पद्धतीने या 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट करून टाका अशा प्रकारची कडक ऑर्डर या ठिकाणी दिली आहे. आणि ही ऑर्डर दिल्यानंतर सरकार खडबडून जागं झालंय आणि बँकेच्या खात्यावरती आता पैसे जमा करायला सुरुवात केली आहे. कारण इतके दिवस आजपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे कधी सुद्धा तटलेले नव्हते आणि त्यामुळे आता हे तटलेत. त्यामुळे सरकारला आता जाब विचारण्यासाठी विरोधकांनी विचारलाय की लाडकी बहीण योजना बंद करणार की काय, महिलांना पैसे लवकर देऊन टाका असं या ठिकाणी म्हणल्यानंतर सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात येऊन आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा करण्यात येऊ लागल्याची माहिती आता समोर येत आहे. चला तर मग आता लाडक्या बहिणींनो, त्या 14 जिल्ह्यांची लिस्ट आता पाहण्यास सुरुवात करूया. तुम्ही आता तयार राहायचं आहे. कान उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून आता 14 जिल्ह्यांची लिस्ट ऐकायचं आहे. मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने एक एक करत प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सांगतो. आपला जिल्हा यामध्ये आहे का बघा, कारण त्या जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. तर बघा ऐका, आता जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कमी या ठिकाणी लोकसंख्येच्या मानाने लाडक्या बहिणी कमी आहेत त्यांचं पहिल्यांदा या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. यामध्ये पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी टोटल 3.5 लाख लाडक्या बहिणींची संख्या टोटल. त्यामुळे आता या 2 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाभार्थी लाडक्या बहिणी असतील त्यांनी आधार कार्ड बँकेला जोडला असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज या ठिकाणी पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर आता कोकणाचा काही भाग, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी कोल्हापूरचा काही निमा भाग या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना आता लवकरच मार्च एप्रिलचे पैसे या ठिकाणी मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवल्या. त्यानंतर पुढचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता घेतल्याची माहिती समोर आली आहे ती म्हणजे या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा, सातारा जिल्हा, पुण्याचा काही भाग, अहिल्यानगर,
त्यानंतर नागपूर आणि नाशिकचा काही भाग या ठिकाणी निवडलं असल्याचं आता पाहायला मिळू लागलं आहे। त्यानंतर आता पुढच्या जिल्ह्यांची संख्या जालना आहे, बीड आहे, लातूर आणि नांदेड हे सुद्धा जिल्हे या ठिकाणी लवकरात लवकर आता पैसे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता वाटप होण्याची शक्यता आहे। केवायसी केले नसेल तर या ठिकाणी केवायसी करून घ्या आणि केवायसी जरी केली असेल तर ती बरोबर आहे का नाही हे एकदा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्ही चेक करायचं आहे। तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।